सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू हर चॅनल. अजून तिच्या चॅनलचं नाव पण नाही डिसाईड झालंय, जस्ट रॅन्डम चालू केलंय. सो म्हटलं गणपतीचं गणेश चतुर्थी आहे आणि डेकोरेशन वगैरे सगळं होतंय, तर आपण हे दाखवूया म्हणून म्हटलं चालू कर. सो म्हणून आता हे व्हिडिओज अपलोड करते. तो लास्ट तुम्ही व्हिडिओ बघितला असेल पार्ट 1. सो त्याच्यामध्ये इंट्रोडक्शन केलेलं नाहीये, डायरेक्ट पोस्ट केलाय असाच, बिकॉज टाइम नव्हता, काहीच नव्हतं, रॅन्डम चालू केलं जस्ट आणि अपलोड केलं. सो आता इंट्रोडक्शन करेन. गणपती डेकोरेशनचा एक व्हिडिओ ऑलरेडी पोस्ट झालाय, पण मी माझं इंट्रोडक्शन त्याच्यामध्ये द्यायचं धावून गेले. परत काल खूप घाई होती आणि खूप गोष्टी एकत्र चालू होत्या, त्यामुळे फक्त ती रॅन्डम अशीच व्हिडिओ काढली आहे आणि मी पोस्ट केली आहे. सो माझं नाव यशवंती दातार. तुम्हाला या चॅनलवर काय बघायला मिळेल याची मला पण कल्पना नाही आहे. मी जस्ट व्हिडिओज चालू केले आहेत, जे माझ्याने पॉसिबल होईल ते कदाचित मी या चॅनलवर पोस्ट करेन. सो स्टे ट्यून. ओके, सो मी मिताली चंद्रमण दातार. इफ यू नो मी, यू नो मी. ओके, सो तर सकाळपासून चालू केलं. काल फक्त ते फ्रेम जे तुम्ही बघितलं ते ठोकून झालं. त्याच्यानंतर मग आम्ही मला चॉकलेट आणि ते सर्व काम होतं, चॉकलेट मोदक वगैरे बनवायचं होतं, तर ते बनवलं. त्याच्यानंतर मग आता फ्लावर्स जे डेकोरेशन जे करणार आहे ना, ते आता आम्ही फ्लावर्स हे सगळे असे सॉर्ट करतो. ओके, सो ते झाल्यानंतर आम्ही तो जो जे केलंय फ्रेम बनवलंय त्याच्यावरती फ्लावर्स लावणार आणि नंतर मग पडदे वगैरे असं सगळं करून फायनल डेकोरेशन रेडी होईल. सो मी दाखवेन फायनल डेकोरेशन काय असेल ते. सो येस, पूर्ण व्हिडिओ बघा. आणि अजून एक गोष्ट, जे मोदक तिने बनवलेले आहे त्याचा व्लॉग ऑलरेडी तिने पोस्ट केलेला आहे तिच्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे मिताली दातार. त्यावर तुम्ही जाऊन ती व्हिडिओ नक्की बघा आणि सबस्क्राईब अजून केलं नसेल तर सबस्क्राईब करा. येस, म्हणजे मी माझ्या युट्यूब चॅनलवर असं रेसिपी वगैरे पोस्ट करत असते. सो चॉकलेट मोदक केक किंवा मोदक केक, चॉकलेट मोदक सगळं असं काही पोस्ट केलंय, तर तुम्ही जाऊन नक्की चेक करू शकता. Guys, please watch this. How to make chocolate modak. It's a very easy method. आता हे स्पंज लावून झालेले आहे तिथे. फुलं पण रेडी होतात आणि तिच्या चॅनलवर तिचा ब्लॉग पण. ही सगळी फुलं जी आहेत ती आम्ही मस्जिदवरनं आणलेली आहेत. तुम्ही हे सगळं जे आहे ते रॉ घेऊन त्यानंतर तुम्ही असं डेकोरेशन बनवू शकता. हे जे आहे ते तुम्हाला असे स्टिक्स मिळतील पूर्ण. ते तुम्हाला असे कटिंग हे किलोवर मिळतात. हे तुम्हाला अर्धा किलो, 1 किलो तुम्हाला जसे हवे आहेत तसे तुम्ही घेऊ शकता. 100-200 रुपये समथिंग किलो आहे. 200 रुपये वाटतं किलो. 200 रुपये असतील. याला आम्हाला आत्ताच कळलंय की याला जे आहे ते काय म्हणतात मिताली, याला म्हणतात कोथिंबीर. आणि तुम्ही त्यांना सांगितलं की मला कोथिंबीर हवी आहे अर्धा किलो, तर तुम्हाला ही कोथिंबीर तिथे मिळू शकते. आणि ही फुलं आहेत जी तुम्हाला 3 रुपये, 4 रुपये वेगवेगळ्या प्राइस रेंजमध्ये तुम्हाला मिळतात. सो तुम्ही ही तशी घेऊ शकता. मी हे बनवते आणि याच्यामध्ये ही जी तार आहे ती मी आता दाखवते तुम्हाला की कसं कटिंग करायचं. ही तार जी आहे ती अशी अख्खी मिळते आणि त्याच्यासाठी हे कटर आहे जे मी यूज करते. तर ह्याचे या तारेचे मी टोटल 4 भाग करते, जेणेकरून त्या स्पंजमध्ये जे फ्लावर्स आणि हे जे ग्रास आहे ते टाकायचं आहे, त्याच्यासाठी हेल्प होईल. सो हे इतकं इझी आहे. म्हणजे मी टोटल 4 हे करून घ्यायची. मेक शुअर तुमचा हात कट नाही होणार. सो हे मी असे 4 भाग करून घेते. डेकोरेशन थोडं थोडं रेडी झालंय, पूर्ण नाही झालंय, थोडं रेडी झालंय.
तुला ते दाखवतो ना काय बोलली ना छोटे छोटे झाले 4 किलो 5. आता हा आलेला आहे पटेली करायला. काल येणार होता हा माणूस डेकोरेशन साठी आणि आज उगवलाय. तू का नाही गेला गावी? मागितलं लोक मागवली आहेत पण काय कामाची नाही. टाइमपास करताय. आईला वाटेल माझा पोरगा काम करायला जातो. काय काम ह्याच्यामध्ये दिसत ना काकी बघताय ना तुमचा मुलगा काय करतोय तुम्ही येऊन ते तुम्हाला एंटरटेन करतो म्हणून गाईज ऍक्च्युली मी या लोकांना एंटरटेन करत असतो त्याच्यामुळे हे लोक डेकोरेशन करतात. आता रात्रीचे वाजले 10 वाजून 10 मिनिटं झाले. या टायमाला मी कधीच खोटं बोलत नाही. तर हे लोक या टायमाला झोपतात पण मी या लोकांना एंटरटेन करत असतो त्यामुळे हे लोक झोपत नाही आणि कामं करतात. बघा एक सुपरवायझर कोणतरी पाहिजे ना तो मी आहे. त्यांना सगळं इथे लावा बरोबर बरोबर कामं करा. फुलं 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 व्यवस्थित हळू 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 आता पडणार. बर्थडे पार्टीच्या ऑर्डर घेऊ शकतो. ही आता केक सोडून लग्नाचा आणि साखरपुड्याचा ऑर्डर्स पण घेणार आहे. डेकोरेशनच्या केकचे मी घेते DM का. आणि मजदूर लोक पण आहे. आणि हा मजदूर जो काही कामाचा नाहीये. तुम्हाला फक्त इन्स्ट्रक्शन मिळतील त्याच्याकडनं आणि काही मिळणार नाही. दिवसाचा पगार भेटतो 500 रुपये आणि त्यातनं खातो 1000 रुपयाचा. डेकोरेशन ऑलमोस्ट कम्प्लीट झालेलं आहे. बघूया मला दाखव. वाटायला पाहिजे ना हे ऍक्टिंग मास्टर. फक्त व्हिडिओ चालू झाला की मी येतो ऍक्टिंग करायला. बाकीचा वेळ तिथे बसून होतो. ह्याच्यावरती तुम्ही लाईक करू शकता काही किती मेहनत करतो एवढं वरती काढून. बघा वा पण एक आहे इथे एसीची हवा चांगली येते. हा नाईस कूलिंग एसी. एसी कुठले ही सोन्याची कुऱ्हाड तुमची का? तो आम्हाला टेक. व्हॉट यू डुईंग? फराळ भरते. फराळ दिवाळी आहे. वेफर आणि कचोरी भरते लोकांना द्यायला. कोण येतात तुला का? कोण येतात? माणसं कोण तुला नाही माहिती ग? पाहुण्यांना देण्यासाठी भरते. डन. ताई आमचं डेकोरेशन आता ऑलमोस्ट झालेलं आहे. फक्त लाइटिंग बाकी आहे. मग फायनल लुक तुम्हाला दिसेलच. आवडलं की नाही ते कमेंटमध्ये नक्की सांगा. हे बाबा हे काय आपण जॉईंट काय मारलेला हा तिकडची हे वायरिंगचा सीन काय सांग. हे बघ सांग. हे काम कर ना टोपला तिथे मध्ये टाक ना खाली. मग इथून डायरेक्ट गर्दी अशी खाली पोहोचते.
पान खातोय काय? हा पान खायला शिकला? पान खायला शिकला? चायनीज भेळ खाल्लेली चायनीज भेळ. नाही आठवत तुला? एवढं स्ट्रगल केलेलं त्याने. ए युट्यूब वर आहे ना, युट्यूब वर. थांब थांब. एवढी मेहनत करते. फेस नाही दिसत आहे. अच्छा ओ हे तर बंद आहे. करू ना सेलोटेप मारू एक वेळ बस. कोण आहे? हाय हाय गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. सॉरी, ब्लॉग टू माय चॅनल. तू काय करतोय? लाइटिंग. फोकस लावतोय, फोकस. प्रत्येक जण येऊन थोडा थोडा हात लावतोय. कापायला प्रत्येक गोष्टीला वेगवेगळी माणसं तुम्हाला दिसतील आपल्याकडे. त्याच्याने कापतो ना, त्याच्याने काप. हे हा कटर दिलाय ना, घे ना. धुमता ना 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 ना. आणि जाऊ. गाणं लावल्याशिवाय काम नाही होत ना. काय विचार करता तुम्ही? हसते माझी नाला. डन डन डन.